सखाराम सुभानराव पोळ, अध्यक्ष चैतन्य कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर। आज मीडियावरती चाललेल्या बातमीच्या अनुषंगाने मी खुलासा सादर करतो की मी आपणास छाती ठोकपणे सांगतो की सन 2018 मध्ये हा बनावट व्हिडिओ तयार करून प्रीतम पंढरीनाथ घनगावे या बोगस माणसाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे। त्याच्या बहिणीचे बोगस कागदपत्र आम्हाला दाखवल्यामुळे, त्याच्या बहिणीची नोकरी गेल्यामुळे त्यांनी हे सर्व कांड उपस्थित केलेले आहे। आणि प्रीतम घनगावे यांच्यावर जालना कदीम पोलीस स्टेशन मध्ये विनयभंग आणि मुलींची छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल आहे। आणि त्याच्यानंतर क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे सामाजिक कार्यकर्ते राजू द्याडे यांना दिव्यांग ऍक्ट खाली राजू द्याडे यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची सुद्धा तक्रार प्रीतम घनगावे यांच्यावरती आहे। मी या बातमीच्या अनुषंगाने खुलासा सादर करतो की मी आपला छाती ठोकपणे सांगतो की आम्हाला 29 तारखेला हा व्हिडिओ माहीत झाल्यानंतर आम्ही क्षणाचाही विलंब न लावता त्या कर्मचाऱ्यावर चिकलठाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यांना तात्काळ निलंबित केलं। याच्यानंतर आम्ही कुठेही थांबलो नाही किंवा कोणाला पाठीमागे टाकण्याचाही प्रयत्न आम्ही केला नाही। आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही आमची बाजू ठामपणे प्रशासनाला मांडलेली आहे। आणि जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो का जिल्ह्यामध्ये दिव्यांगाची असणारी ती मतिमंद मुलांची शाळा हे आपण एकदा जरूर पहा। आणि असा प्रकार आमच्या जर पहिल्याच नजरेस आला असता तर तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याने आम्हाला व्यवस्थापनाला सांगितलं असतं का असा प्रकार आपल्याकडे होतोय का तुम्ही याच्याकडे लक्ष द्या। जर आम्ही तो केला नसता तर आम्ही त्याच्यात दोषी असतो। पण आम्हाला ज्यावेळेस प्रशासनाकडून माहीत झालं आणि आम्ही क्षणाचाही विलंब न लावता चिकलठाणा पोलीस स्टेशनला त्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केले। घनगावे यांची बहीण माया घनगावे या हे बोगस डॉक्युमेंट मध्ये सापडल्यामुळे तिच्यावर प्रादेशिक उपायुक्त जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे हेरिंग होऊन हेरिंग झाल्यानंतर तिचे बोगस डॉक्युमेंट आहेत हे निष्पन्न झाले। त्याचा राग मनात धरून त्या माणसाने हे प्रकार सगळे केलेले आहे। प्रीतम पंढरीनाथ घनगावे हा आमच्या शाळेच्या व आमच्या संस्थेच्या वारंवार तक्रारी गेल्या 2022 पासून तो करतोय। आणि त्यांनी आतापर्यंत त्याच्या बहिणीचे बोगस प्रमाणपत्र असल्यामुळे प्रादेशिक उपायुक्त यांनी तिची नोकरी फेटाळण्यात आलेली आहे। तिनं जो प्रस्ताव दाखल केला होता त्या तिचं बोगस प्रमाणपत्र असल्यामुळे तिनं हे डबिंग प्रमाणपत्र आम्हाला सादर केलं। आणि ह्या डबिंग प्रमाणपत्र निघल्यामुळं हे प्रमाणपत्र तुम्ही जर कुठं दिलं तर आम्ही तुमच्या विरुद्ध तुमच्या शाळेची बदनामी करू म्हणून त्यांनी आम्हाला अशी धमकी बी दिली होती। तोंडी आमच्या समोरासमोर ज्यावेळी झालं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी तुमचे अशाचे कांड करीन। आणि जर 2018चा व्हिडिओ जर आम्हाला माहित असता तर आम्ही त्याच वेळी तात्काळ कारवाई केली असती। आणि प्रीतम पंढरीनाथ घनगावे याच्यावर कदीम पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल आहेत। एक महिलेचा विनय हा हे कदीम पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी हा त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। आणि त्याच्यानंतर 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। क्रांती चौक पोलीस स्टेशनला त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। असा तो क्रिमिनल माइंडचा तो गुन्हेगार आहे। आणि त्याच्यानंतर त्याचा सक्का मेवणा सोपनराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ रसूलपुरा इथं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता। त्यांनी 50 लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। आणि त्यांनी आतापर्यंत तो आतापर्यंत गेल्या 2 वर्षापासून तो फरार आरोपी आहे। आणि प्रशासनाला तो फक्त एक कार्ड वेगळं खेळून तो समाजाची दिशाभूल करीत आहे। आणि ह्या मंडळीने आतापर्यंत जिल्ह्यामधल्या प्रत्येक संस्थेवर अशा तक्रारीचा वर्षाव सुरू केलेला आहे। आणि आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या दिव्यांगाच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये प्रीतम पंढरीनाथ घनगावे यांनी सोपनराव पाटील असो जिल्ह्यातले अन्य संस्था असो यांना प्रत्येकाला त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू केलेला आहे। त्याच्यानंतर प्रादेशिक उपायुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी त्याला पायबंद सुद्धा केलेलं आहे। आपल्याला ऑफिस मध्ये येण्यापासून क्रांती चौक पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे। आणि अशा गुन्हेगार वृत्तीचे आमचं एकच म्हणणं आहे की त्या व्हिडिओची सत्यता पडताळा आणि तो जर व्हिडिओ सत्य असेल तर त्या जो दोषी असेल त्याला फाशी बी झाली तर चालेल, आम्ही त्याचं समर्थन करणार नाही। राहुल सखाराम पोळ, शाळेचा मुख्याध्यापक। आज जो सोशल मीडियावर आणि टीव्हीवर जी बातमी होती आणि जो व्हायरल व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची कसल्याही प्रकारची सत्यता न तपासता जो आरोपी प्रीतम पंढरीनाथ घनगावे
यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे याच्यावरच जालना येथील कदीम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आणि या या तिथल्या शाळेला हा मला म्हणत होता की त्या शिक्षकाला मुख्याध्यापिकेला आपण कॉन्टॅक्ट करून जे माझ्यावर जे गुन्हे दाखल झालेले ते आपण मागे घ्यावा आणि मी त्याला या प्रकरणात कसली मदत न केल्या नाही तो राग मनात धरून त्यांनी शाळेतल्या आमच्या एका कर्मचारी प्रदीप वामन देहाडे याला मॅनेज करून शाळेतला एक असा बनावट व्हिडिओ 2018चा तो व्हिडिओ काढून त्याला दिला आणि तो व्हिडिओ जर या प्रदीप वामन देहाडे मला दिला असता तर मी त्याच्यावर जो कर्मचारी दीपक इंगळे याच्यावर फौजदारी गुन्हा वेळातच दाखल केला असता. या व्हिडिओची मला कसलीही कल्पना नाही. आणि या जो प्रीतम घनगावे यांनी आमच्यावर आरोप केलेले याच्यावर जालना येथील कदीम पोलीस स्टेशन येथे FIR झालेला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने याच्यावर FIR केलेला आहे. मुलींना सहलीला नेऊन स्वतःच्या रूमवर घेऊन गेल्याबद्दल त्याच्यावर FIR दाखल केलेला आहे शाळेच्या मुख्याध्यापिकेने. हा मनात राग धरून यांनी शाळेचं आमचं प्रकरण याला आम्ही या प्रकरणात कसली मदत न केल्यामुळे यांनी हा मनात राग धरून आमच्या विषयी असे कारस्थान केले. आणि इतकंच नव्हे तर याच्यावर पुणे डिपार्टमेंटनी प्रादेशिकनी याला पायबंदीचं बी पत्र दिलेलं आहे. याच्यावर विविध प्रकारचे वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल